वाटतं चला जुने कीर्तनकार एक कथा सांगायची, खूप गोड कथा आहे. तुकोबाराय नेहमीप्रमाणे वारीला आले आणि वारीला दारातून तुकोबारायांना येताना पाहिल्याबरोबर कमरेवर हात ठेवलेल्या देवानं खाली मान घातली. आईसाहेबांनी विचारलं काय झालं? नाही काही नाही. अहो काय झालं एवढी खाली मान का घातली? सावकार आलेत. त्यात काय एवढं? होतेच की ते देहूचे सावकार, 12 गावचा असणार महाजन की त्यांच्या जवळ सावकारच आहे. माझे सावकार आले म्हणजे तुला नाही कळायचं. विश्वंभर बाबांपासूनच माझ्या डोक्यावर ओझ आहे. काय सांगू तुला? अगं येतात आणि ओझच टाकून जातात, मागत काहीच नाही. यांना काहीतरी द्यावं असं मला वाटतं, पण मी देऊ शकत नाही. सर्वोपकारी समर्थ असून, सर्वतंत्र स्वतंत्र असून, इच्छा असून मला यांना काही देता येत नाही. करू काय? नाईलाज आहे माझा. खाली मान घालते. म्हणाले सांगा ना त्यांना, तुम्हाला वाटतंय ना हे ओझं कमी व्हावं, त्यांना सांगा काही मागा. अरे मागत नाही तो जीवच नाही. जीवाचा स्थायी भाव आहे मागणं. मागणं हा काय आहे? जीवाचा स्थायी भाव आहे. ज्या अर्थी मागणं संपलं त्या अर्थी तो मुक्त तरी झाला, नाहीतर दगड तरी आहे. दोन्ही पैकी एक काहीतरी. ठीक आहे म्हणाले. तुकोबाराया या, काही द्यावं असं मला वाटतंय, काही मागा. काही नको, सगळं काही आहे बघा. कशाची कमतरता आहे? भूक लागली तर पाला ओरबाडून खातो, याच्या पलीकडे काय पाहिजे? कपड्याची आवश्यकता वाटली तर साल जी आहे एखाद्या झाडाची आम्ही कपडा म्हणून अंगाला ढोंगाला गुंडाळू शकतो. कशाची आवश्यकता आहे? मला सगळं काही आहे. देवा, अरे तू आमच्याकरता एवढं सगळं निर्माण करून ठेवलं, त्या सांभाळण्याच्या लायकीचे पण आम्ही नाहीत. एवढं वाटोळं आम्ही तू दिलेल्या वस्तूंचं केलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून बनलेली ही दिव्य सृष्टी सगळ्यात जास्त बिघडवली ती कोणी? माणसानं, म्हणजे आपणच. पाणी बिघडवलं, हवा बिघडवली, काय काय बिघडवलं नाही महाराज सांगा. आमची वाणी बिघडलेली आहे, आमची वृत्ती बिघडलेली आहे, आमची दृष्टी बिघडलेली आहे, आमचा स्पर्श बिघडलेला आहे. विकृती आमच्या जीवनात ओतप्रोत भरलेली आहे. थोडी आपल्याला आपलं भलं अगोदर व्हावं असं वाटतं का शेजाऱ्याचं? बोला ना, आपलं व्हावं. मग आपण स्वार्थी नाही तर काय आहोत? देव तर अशा लबाडांवर अजिबात कृपा करत नाही. लाजे त्यासे वाटा नाही देवाचा स्वभाव आहे. याचना करणाऱ्याची, अपेक्षा करणाऱ्याची उपेक्षा करणं हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून जो मागतो त्याला एक सुद्धा देत नाही, आणि ज्याला नको नको झालंय त्याच्या माग पातकांचे मूळ पोरावडा. 10-10, 12-12 लेकर आहेत त्यांना. काय चित्र आहे? सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सगळी अनुकूलता आहे, पण 12-12, 14-14 वर्ष होतात, पण घरात संतती नाही. आणि याच्याकडे खायला काही नाही तरी वर्षा नाही 10-10 महिन्यांनी पाळणा हलतो. काय उपयोग आहे? चित्र काय आहे? मागणाऱ्या मागितलं की भगवान म्हणतात जा, देत नाही. काय करशील? हा जर त्याचा स्वभाव आहे तर मागावंच कशाला? नकोच आहे. तुम्ही बघा, आग्रह केव्हा होतो? पंक्तीला बसला, वाढ जिलेबी, वाढ म्हटलं की तो ताट घेऊन आलेला पुढे पुढे एक ठेवतो, 4 पुढे घेऊन जातो.
आणि न घेणारा त्याला घ्या ना ओ राव, घ्या ना देवा. न खाणाऱ्याला आग्रह असतो, लक्षात ठेवा. म्हणून ज्याला पात्रामध्ये 4 लाडू 4 जिलेब्या यावा असं वाटतं त्यानं मागू. तुम्ही काय करता ते उद्या काल्याच्या दिवशी दिसेल, लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणाले काही नाही, काय सगळं आहे. बरं आम्ही मागावं असं तर काय शिल्लक राहिलंय? तू आम्हाला सगळंच दिलंस. आणि खरं सांगू काय, काय मागून तुला लाजवावं? आता तुझ्याकडे द्यायला शिल्लक काय राहिलंय ते सांग. एवढा खाली मान घालून उभा राहायला आम्हाला काही नको. आम्ही काही तुझ्याकडे याचना करायला मागायला आलेलो नाही. आम्ही मागो ऐसे नाही तुझ पाश, 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 आम्ही मागो ऐसे नाही तुझ घाबरता का तुम्ही आम्हाला? जरी तू पांडुरंगा भीतोसी तरी काळजी करू नकोस. आम्ही मागो ऐसे नाही, कारण देण्याकरता तुझं पाशीच नाही तर तू काय देशील? आणि तुझं पाशी का नाही? कारण तू सगळंच आम्हाला देऊन टाकलंयस. तुझ्याकडं काही शिल्लक ठेवलेलं नाही. मग आता आम्ही तरी तुझ्याकडं काय मागावं? दुसरा भाव आहे. तरी पण नाही, काहीतरी मागा, बरं वाटतो. काय आहे बघा, लेक माहेरी आली की आईला वाटतं तिला आपण काहीतरी द्यावं, तिनं काहीतरी हक्कानं मागावं, हट्टानं मागावं. इथं लग्न होण्यापूर्वी आपल्या घरी होती तेव्हा कशी हट्टानं मागत होती, हे पाहिजे ते पाहिजे. आता काहीच मागत नाही. आता खरं तिला देतानाच अशा चांगल्या ठिकाणी दिली की तिला तिथेही कशाची कमतरता नाही. आता ती काय मागणार आहे? बरं, इथल्यापेक्षा तिला जे हवं ते तिथं तो लागलीच आणून देतो. इथं तरी मागावं लागायचं. तो न मागता नुसता विषय काढण्याचा अवकाश की आणून देतो एवढा तो तिच्या गाठीशी आहे, मुठीत आहे. काय पाहिजे? विचार केला म्हणून ती काही मागत नाही. आई म्हणते, अगं का ग, काहीच कशी ही साडी घेऊन जा माझी, अजून घडी सुद्धा मोडलेली नाही, हा बघ हा दागिना केलाय, तू घे, तुला सांभाळ. असू दे ग, वहिनीला दे. अगं तिला तर देईलच मी, तुला द्यायची मला इच्छा आहे, तू घे ना. नको, मला आवडली नाही का? माय लेकींचे संवाद जाणा पहा तुम्ही. नाराज आहेस का? ती काही नेत नाही, हिला वाटतं ही नाराज आहे. तिचं कायम ते दुःख असतं. नेहमी येते पण अशीच रिकाम्या हातानं जाते. कधी कधी मुली म्हणतात, तुला काय द्यायचं ते दे. काय देते सांगते, याचा आण. मग जेव्हा ती पिशवी भरून घेऊन जाते तेव्हा तिला वाटतं हा काहीतरी नेलंय. तसं देवालाही वाटतं याने काहीतरी न्यावं, काहीतरी मागावं. खूप आग्रह पाहिला, ठीक आहे म्हणाले, देवा मी हेच मागणार, पण जे मागतो ते तू दिलं पाहिजेस. मग मात्र अनुमान करायचं नाही, मागे पुढे पाहायचं नाही. तुकोबारायांनी सांगितल्यानंतर शपथ घेतली देवाकडनं,
जे मागू ते द्यायचं, त्यात लबाडी करायची नाही. कारण तुला शब्द फिरवायची सवय आहे. तुझ्यासारखा नीच हलकट दुसरा कोणी नाही, मला माहिती. देव लबाड नाही निचाड देवाईसी. चांगलं ओळखून आहे आम्ही तुम्हाला. बिचारा तो बलिराजा सर्वस्व समर्पण करायला आला, पण तुम्ही पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला. चोरट्याचा बहुमान वाढविला. तुमचं काय सांगायचं. तुमच्याकडे उफराट आहे म्हणून मागतच नाही आणि खूपच आग्रह आहे, तर आम्ही ज्या शब्दात जे मागतो तेच द्यायचं. म्हणून बऱ्याच ठिकाणी जेव्हा मागण्याचा विषय आला तेव्हा महाराजांनी चकारात्मक भाषा वापरली. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंड वास देई पंढरीचा सदा संग हरिदासा. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंड वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा. हेची सुख तुम्हा मागो पुढत पुढती. आम्ही मागणार आहोत तर हेच द्या. हेची व्हावी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. वारी चुकून दे हरी. काय नेमकं लक्षात ठेव. यही अभंगात गंमत आहे. म्हणजे म्हणताना जर आपण शब्दाकडे लक्ष दिलं नाही तर तुझा वीस रण व्हावा. रण व्हावा वीस. तूही तेवढे रण काढून घे, काय हरकत नाही. गुण गाई न आवडी न आवडी असं मागणं आहे का. म्हणून देवा तुला शब्दच्छल करण्याची सवय आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हाला उच्चार नीट जमत नसतील तरी आमचा भाव तुला कळतोय. त्यामुळं जे मागू ज्या भावनेनं मागू ते दिलं पाहिजेस. आणि म्हणून चकारात्मक भाषेत महाराज बोलतात. महाराज म्हणतात मला दुसरं काही नको. देणार आहेस मग हेच दान म्हणून दे. हेची दान देगा देवा. 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 हेची
थोडासा बदल आहे, पण लक्षात आला तर लक्षात येतो सगळंच बदलतं. हे चिदान देगा देवा, बस देशील ना हेच ते देवा, हे चिदान देगा. कोणतं? तुझा विसर न व्हावा हेची दान देवा देगा. आग्रहपूर्वक सांगतो, तुझा विसर आम्हाला पडू नये. का बरं हे मागणं मागितलं? सगळ्यांकरता मागितलेलं मागणं आहे, समष्टी कल्याणाचं आहे. बहुतांशी आम्हाला विसर पडलाय तो ज्याच्यामुळे आमचं अस्तित्व आहे त्याचा, आणि बहुतांशी आठव आम्हाला त्याचा आहे ज्याचा आमचा कधीही कायमचा संबंध नाही. आपण देवाची काळजी करतो का देहाची? बोला ना. कुणाचा प्रपंच पूर्ण झाला, सुफल झाला, समाधानाचा संसार झाला, असं एखादं उदाहरण संत सोडून एखादं उदाहरण त्यांच्या बाबतीत आहे. पूर्णते जेवोनी धाले, शांतीसी जे आले, पालव नवे, हे ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन त्यांच्या बाबतीत आहे. पण प्रापंचिक जीवनामध्ये येऊन केवळ सुखरूपता, आनंदरूपता प्राप्त केली, आणि त्यावेळेस त्यानं मिळवण्याचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही असा एखादा दाखवाला. निरपेक्ष असणारा, याचना न करणारा. अरे अपूर्णता जाणवली, काहीतरी आपल्याकडे कमी आहे, म्हणून तर भल्या भल्या मोठमोठ्या लोकांनी चांगला चाललेला हा प्रपंच संसार सोडला. वनात गेले नाही का? मदालसा सांगते आपल्या मुलाला, 18 भार वनस्पती फळे फुले बोलती, 18 भार वनस्पती, 18 भार वनस्पती, 18 भार बावीता पोखर नदी गंगा वाहती, बावीता पोखर, बावीता पोखर, जाघरे पुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, जाघरी पुलस्त्रिया, जाघरे पुलस्त्रिया, जाघरे संपत्ती, जाघरी सांडोनिया कासया वन सेविती, हे सुख सांडोनिया कासया वन सेविती, पर्यदे मला सोहम जो जो रे बाळा, पर्यदे मला झोपवायला घेतलंय, अंगाई गाते, पण लक्षात ठेव, आता काही काळापुरतं झोपायचंय, झोप, पण वृत्तीनं झोपू नको, विचारानं झोपू नको. शरीर रक्षणाकरता निद्रेची आवश्यकता आहे म्हणून झोप, हरकत नाही, पण विचार करत राहा. काय कमी होतं त्यांच्याकडे?
18 प्रकारच्या वनस्पती, फळं, फुलं, लता, वेली, मोठमोठे वृक्ष, सर्व प्रकारची संपन्नता. विहिरी तुडुंब भरून वाहतायत, पुष्करणी, तलाव, नद्या, नद भरभरून वाहतात. 12ही महिने पाण्याचा दुष्काळ नाही. ज्या घरामध्ये कुलस्त्रिया आहेत, शीलवंत, नामवंत, निष्ठावंत, धर्मनिष्ठ, अशा उत्तम सुंदर सुशील स्त्री आहेत, राज्य आहे, सत्ता आहे, राणीव आहे, सगळेजण सन्मान देत आहेत त्या सत्तेला, आणि संपत्ती सर्व प्रकारची आहे, कुबेराची संपत्ती असून सुद्धा असं काय घडलं की हे सगळं भौतिक सुख सोडून त्यांनी वनाचा रस्ता धरला? जरा विचार कर. जर त्यांना सुख मिळालं असतं तर ते तिकडे गेले नसते. ते ज्या अर्थी तिकडे चाललेत त्या अर्थी इथे सुखाचा फक्त कणभर विचार आहे. म्हणायचा जवा पाडे दुःख पर्वताय, जवा पाडे सुद्धा म्हणायचं आहे कुठं? इथं एकच सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय, आठोबाचे, आठवावे पाय, विठोबाचे, आठवावे पाय. संसाराली केलेलं स्मरण एवढंच सुख या संसारात आहे, नाही तर कुठं सुख आहे? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवण्याच्या श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. तापलेल्या लाल इंगळाच्या शेजेवर कधी झोप शांत लागेल का? निखाऱ्यावर. तसं या मृत्यू लोकांमध्ये सुखाची कहाणी कोणाच्याही कानावर पडत नाही, कारण नाहीच तर पडेल कशी? म्हणून देवा आम्हाला बाकी काही नको, आमचं मागणं पारमार्थिक मागणं आहे. दुर्दैवानं समाजाला, प्रत्येक जीवाला तुझा विसर पडला. तुझा विसर पडला म्हणजे स्वरूपाचा विसर पडला. स्वरूपाचा विसर पडला म्हणून जीवदशेला प्राप्त झाला. त्यामुळं त्या स्वरूपाची स्मृती व्हावी, ती आठवण व्हावी, आणि पुन्हा परत तो विसर पडू नये. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आदी जे विचार आहे, तत्वमसी महावाक्यानं होणारा जो उपदेशानं येणारा अनुभव आहे की मीच ब्रह्म आहे, एकदा ती अनुभूती आली की त्या अनुभूतीचा, त्या जाणीवेचा विसर पडू देऊ नकोस. तू व्यापक आहे, सर्वात्मक आहे, सर्वत्र आहे, सदोदित आहे, परिपूर्ण आहे, घनदाट भरलेला आहे. हे जे अनुभवाला येतं ना, ते आलेला अनुभव कायम टिकावा, पुन्हा त्याचा विसर पडू नये. असा कोणताही प्रतिबंध येऊ नये की ज्यामुळे मिळालेली ही जाणीव, झालेली ही अनुभूती पुन्हा परत दुरावता कामा नये. लक्षात ठेवा. भगवत परायण होणारी अनेक आहेत, पण आलेल्या प्रतिबंधामुळे केव्हा ते परांमुख होतात, त्या विचारापासून केव्हा परत ढासळतात, सांगता येत नाही. लक्षात ठेवा. अनेक परमार्थ मार्गाला लागलेले, उपासनेला लागलेले, साधनारत असणारे
या मायेच्या परिणामी गुंगले, भ्रमले, विसरले, आणि जे विसरले तया थोर झाली आणि त्यांना पुन्हा परत पुनरावर्ती म्हणून यावं लागलं. त्यांच्या मागचा जन्म मरणाचा चक्र, तो फेरा सुटला नाही, संपला नाही. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे, तुझं स्मरण आम्हाला होत आहे ना, आता ते कधीही थांबता कामा नाही. आम्ही तुला सर्वत्र पाहतोत ना, जाणतोत ना, अनुभवतोय ना, मग ती आमची अनुभूती अखंड राहिली पाहिजे. सर्वत्र सच्चिदानंदू हा अनुभव घेत तुकोबाराय बोलतायत की आता तुझा विसर होता कामा नये. म्हणजे आता आम्हाला आमच्या स्वरूपाची आठवण, स्वस्वरूपाचा बोध आहे. मी तो वासुदेव तत्वता हे मला ज्ञात आहे. सर्वाभूती वासुदेव मी अनुभवतोय, पण आता या जाणीवेमध्ये अंतर पडता कामा नये. जर त्यात अंतर पडलं आणि पुन्हा मी माझं सुरू झालं तर आतापर्यंत केलेली उपासना साधना वाया जाईल. शिट्टी मारते, जरा आवाज कमी करा. आणि त्यांना बाकीच्या पाठीमागच्यांना आवाज येत नाही, प्रतिसाद येत नाही. तर न व्हावा याच्यात अर्थ तुझं अखंड स्मरण राहावं, आठवं राहावा. आणि ती अखंड आठवण राहावी याकरता देवा, तुझा विसर होऊ नये याकरता देवा, तुझे जे अनंत गुण पवाडे आहेत याची स्मृती माझ्याकडनं कायम जागवली जावी. गुण गाईना देवा दुसरं काही नको देऊ. जोडून द्यायचं असेल, देणार असशील, जोडी करणार असशील तर मज हेची जोडी काय, जेणेकरून तुझे गुण मी आवडीनं गाईन. भगवत गुणांचं वर्णन होणं वेगळं आणि आवडीनं होणं वेगळं. मोले घातले रडाया नाही असू नाही माया, तसं जयाची भजने भोगासाठी अज्ञान तिमिरांध दृष्टी मंद झाले, त्यांचं भजन कुठं आवडी नाही. त्यांची तर आवड प्रतिष्ठेची आहे, त्यांची तर आवड सत्तेची आहे, त्यांची तर आवड द्रव्याची आहे, मान सन्मान याची आहे. आणि जे त्या आवडीनं भजन करतात त्यांचं भजन ओंगळवाण आहे, नरका जाणे चुके ना. म्हणून आम्हाला ते नरकाला नाही जायचं, आमचं भजन साच घडावं, आवडीनं घडावं. आम्हाला संतांनी सांगितलंय, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, अति तो लक्ष्मीचा जाणतोसे. आम्हाला त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, पण ती आवड काय म्हणतात ती नेमकी कशी असते ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला बरं वाटतं, महाराज म्हणाले तीच आवड. मग ते जे बरं वाटणं आहे
त्या भजनात, त्या कथाश्रवणात स्वतःला जे विसरणं आहे, मग ते आमचं विसरणं कायम राहू दे, ती आवड आमच्या अंतःकरणात कायम राहू दे. बघा तुम्ही कथेच्या श्रवणामध्ये, कीर्तनाच्या श्रवणात, भजनानंदात, हरिपाठामध्ये, पायी वाटचालीत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, नामदेवरायांबरोबर, नाथरायांबरोबर चालताना आपल्याला स्मरण असतं का? मला एक सांगा, पंढरीच्या वाटेनं चालताना, आळंदीच्या वाटेनं चालताना, वारीच्या रस्त्यानं देहभाव विसरून, लोकलाज विसरून, आपल्याकडं कोणी पाहत नाही ना हा विचार सोडून आपण भजनानंदात असतो की नाही? जास्त काही करू नका. आता कीर्तन आटोपलं की एक एकट्यानं या मुख्य रस्त्यावर जा आणि तिथं ज्ञानोबा तुकाराम, दुसरं काही करू नका, पण एक एकट्यानं करा. लागलीच लोकांची गर्दी येईल, काय येड लागलं का, कोण आहे हा, असं का करतो? आणि तिथं हजारोच्या समुदायानं चालतात, पाहणारेही आनंदित होतात आणि त्यात सहभागी असणारा आनंदाचा अनुभव घेत असतो. का बरं? महाराज म्हणतात, बस देहाचा विसर पाडी मज, ते तिथं घडतं ना. आम्हाला आमचा मी कोणीतरी आहे, मी अमुक आहे, पद, प्रतिष्ठा, देह संबंधी या सगळ्यांचा विसर पडू दे, पण तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मात्र होता कामा नये. तुझा विसर होणं आणि बाकीचं आठवणं म्हणजे दुःखालाच प्राप्त होणं. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबारायांसारखे महात्मे म्हणतात, दुसरं काही नको, हेची मज सर्व जोडी. अहो पण यानं काय होणार आहे? स्वर्ग मागा, वैकुंठ मागा, भोग मागा, कुबेराची संपत्ती मागा, देण्याकरता मी तयार आहे ना. मला वाटतं तुम्ही संपन्न व्हावं. म्हणाले नको. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. आम्हाला बस जावे पंढरीसी, आवडे मानसी, कैहे एकादशी आषाढी. गुढी पाडवा झाला, गुढी उभारली की बस गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. बस वाटायला लागतात आता कै केव्हा, कै हे एकादशी. बस ही आवड आम्हाला असावी, ही ओढ आम्हाला असावी. महाराज वारकऱ्याची ओढ आहे. एकदा पाडवा झाला दिवस हा बोटानं मोजायला लागतो. आता किती दिवस राहिले, आता किती दिवस राहिले. चैत्री झाली, आता वैशाख, ही ज्येष्ठ प्रस्थान. अरे अरे अरे, मध्ये अधिक आला. अरे अरे अरे, अजून महिनाभर वाढला का? वाईट वाटत. झुरतो जाण्याकरता दिवाळीच्या मुळा लेखी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. बस
आमची तशी अवस्था देवा झाली पाहिजे. तुझा विसर होता कामा नये. आम्हाला बाकी काही नको, नको आहे आम्हाला ते. अरे मोक्षा आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगो ऐसी तू का म्हणे. तू काय मोक्ष देतोस? मोक्ष आमच्या घरी काम करते काम. भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी. आम्हाला काय गरज आहे त्याची? तुझं नाम आमच्याकडे आहे म्हणून तर त्या आमच्या घरी आहेत. त्यामुळं आम्हाला त्या नको आहेत. तुझं नाम पाहिजे, त्या नामाचं स्मरण पाहिजे, आठव कायम पाहिजे. या करता न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती धन संत संग देई सदा गुणगायन आव गुणगायन आव. संपदा नको. जे हे तुझ्याकडे मागतात ते तू फसवले म्हणून. त्यांना काही कळत नव्हतं म्हणून रे. आणि उपमन्यू एक बाळ धाकटे न देखे न चलवे जना पाहते वाटे. तू कुणाला कसं फसवलं आम्हाला माहिती आहे. आम्ही फसणार नाही. त्याला विचारायला वाटीवर दूध हवं होतं, तू क्षीरसागर दिला. आणि करायचं काय त्यानं? ज्याच्या घरी खाण्याचे वांधे त्याला ऐरावत देऊन, हत्ती देऊन उपयोग काय? सांगा ना. मर्सिडीज गाडी भेट दिली. काय दिली? मर्सिडीज बेन्झ गाडी दिली भेट. 1.5 कोटी रुपयाची. हा, 1 लिटर पेट्रोल मध्ये 2 किलोमीटर. आणि पाकिट बुवाला 500 रुपयाचं. तो गावाला पोहोचेल केव्हा? करायचं काय त्याच? आम्हाला त्याची आवश्यकता नाही, गरजही नाही. अरे त्याच्यावर झाकण्याकरता लागणारा कपडा सुद्धा आणण्याची आमची ऐपत नाही.
आणि तू आम्हाला कशाला देतो? उपयोग काय त्याचा? आम्हाला जे हवं ते दे ना, जे रुचेल पचेल आणि जे आमच्या कल्याणाचं असेल ते दे. आमची आवड तिथं वाढली पाहिजे, निर्माण झालेली टिकली पाहिजे, ते दे ना. एकीकडं देतोस आणि दुसरंच काहीतरी भलत्याचं आकर्षण दाखवतो, हेही सोडतो. धड हेही नाही आणि धड ते नाही. तुम्ही बघा ना, लहान लेकरं जर जुळे असले तर त्यांच्यात हमखास वस्तूवर्ण भांडण असतं. हुशार आई काय करते? दोघांकरता एक तर दोन सारख्या वस्तू आणते, पण त्यातही याच्या हातात जे आहे ते याला हवं असतं आणि त्याच्या हातात जे आहे ते त्याला हवं असतं. मग आई फक्त त्यांच्यात आदला बदल करते. होय, हे घे तुला, हे घे तुला. नाही ऐकत तर ती तिसरी वस्तू काढते, खाण्याचा पदार्थ काहीतरी. सध्या काय काढते? कुरकुरे. ते तरी दाखवते की लेकरू तिकडं बोलतं आणि हा खेळ सोडून देत. मग बाकीचे दुसरे जे असतात, बाकीची मुलं आलेली, यांनी खेळ सोडला की टपलेलेच आहेत तो खेळ घेण्याकरता. त्यातही समाधान होत नाही. जे हातात होतं ते सोडल्यामुळं आता गेलं म्हणूनही रडत बसतो. रडणं काही संपत नाही. आपलंही तसंच आहे. एखाद्या गोष्टीतली अनुकूलता त्यानं दिली की आम्ही एवढे हुरळून जातो, तोपर्यंत दुसरं काहीतरी विशेष दिसतं, त्याचं आकर्षण वाटतं. काल घेतलेली, आज नेसलेली नवीन साडी जी आपल्याच इच्छेनं, आपल्याच पसंतीनं घेतली, तिनंच घेतली, तरी तिला आज ती नेसल्यानंतर आपली बरोबर वाटत नाही आणि दुसरीची 6 वर्षापूर्वीची पण ती खूप छान वाटते. आता करायचं काय त्याचं? करायचं काय? जे आपल्या जवळ आहे त्याचा आपल्याला विशेष वाटत नाही आणि जे नाही त्याचं आकर्षण वाटतं. त्यामुळं आम्ही फजितीला प्राप्त होतो, दुःखाला प्राप्त होतो. महाराज म्हणतात, म्हणून मी एक काम करा, आम्हाला भुलवू नका. आणि आम्हालाही सूचना करतात, भुलू नका भवकामा, धरांतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. आम्हालाही तेच सांगतात. तुम्ही त्याला सोडू नका, त्याचं नाम सोडू नका. तो तर आपल्याला दगा देण्याकरता तयारच आहे. तो तर आपली परीक्षा घेतो. आपल्याला त्याच्यासारखा एकमेव आहे, त्याला आपल्यासारखे अनेक आहेत. त्यामुळे काळजी घ्या. आम्ही धरिली शेंडी नाम तुझे. काही झालं तरी त्याच्या नामाचं चिंतन सोडू नका. आणि म्हणून तुझं स्मरण आम्हाला अखंड दे. आणि ते व्हावं याकरता संत संगती देई चरण सेवा. हाची भाव माझी आजी, जेणे हा तुझा विसर न पडावा. पुरवी देवा मनोरथ, पुरवी देवा मनोरथ. आम्हाला संत संगती दे म्हणून मागितलंय. संत संग देई सदा. काय होईल त्यानं? अरे आवडीनं संत तुझं भजन करतील, नाम रूप गुण लीला याचं चिंतन करतील आणि त्या चिंतनामध्ये त्यांच्या संगतीत नित्य दुनावे तुझी या नामे. आमच्या ठिकाणची आवड लाभे लाभ गुणावला वाढत जाईल आणि त्या परिणामी तुझ्या नामाचं अखंड चिंतन होईल, गुणवर्णन होईल. हेच आम्हाला पाहिजे. भले त्याकरता आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं तरी चालेल, पण घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा सारावया. आम्हाला दुसरं काही नको. हरिनाम चिंतन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण, हा आमचा हेतू आहे. म्हणून महाराज सांगतात, चालेल गर्भवासाचं गाढ दुःख जरी आमच्या वाट्याला आलं तरी चालेल, तेही भोगू, पण तुझा विसर आम्हाला न झाला पाहिजे. कदाचित आमच्या अनेक जन्मांची कर्मांची
फलभोग अजून शिल्लक असेल, येऊ आम्ही सुखे गर्भवासा येऊ चालेल. पुन्हा पुन्हा येऊ हरकत नाही, पण काही झालं तरी कोणत्याही जन्मात कुठल्याही अवस्थेत कुठेही असलो तरी तुझा विसर न व्हावा, हेच महाराज शेवटच्या चरणात सांगतो. तुका मारे गर्भवासी, तुका मारे गर्भवासी, तुका मारे गर्भवासी, तुका मारे गर्भवासी.
तुझ्या नामाचं श्रवण उच्चारण झालं पाहिजे, तुझं दर्शन घडलं पाहिजे. मग भले वैष्णवांचे न्हाणी होईन किडे तरी चालेल, त्यांच्या दारातला कुत्रा केला तरी चालेल, पण काही हो तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. आम्हाला चालेल, पण त्याकरता आठवणी एक ठेव, तुझा विसर न व्हावा. महाराजांनी हे मागितलेलं मागणं आहे, पारमार्थिकाच्या दृष्टीनं आवश्यक आहे. महाराज सध्याच्या या काळामध्ये आम्हाला बाकी सगळ्याचं आठवण आहे, पण आमच्या जबाबदारीची, आमच्या कर्तव्याची, ऋषी मुनी संतांनी सांगितलेल्या विचार परंपरेची आठवण नाही. बाह्य असणाऱ्या, पाश्चात्य असणाऱ्या विचाराच्या मागे जात आम्ही आमचं चांगलं सोडून दिलं आणि नको त्याचं आचरण करण्याच्या नादात स्वतःचं स्वत्व गमवलंय. जो शुद्ध परमार्थ आम्हाला प्रेमाची आणि प्रेमामुळे समाधानाची प्राप्ती करून देतो ते सोडलं आणि नको त्या भानगडीत पडून, नको त्या माणसांच्या व्यक्तीच्या मागे लागत, जिथं फसवणूकच आहे, नागवणच आहे, अशा मार्गाला जायला लागलो. आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसतंय विचित्र, ज्यानं वास्तविक करणारा भलता, साधन भलतं, जाणारे लोक भलते, पण नाव मात्र बदनाम होत आहे ते संतांचं, भक्तांचं, उपासकांचं. वास्तविक त्या लोकांचा आणि आपल्या सांप्रदायिक विचारांचा, ज्ञानोबारायाधिक तुकोबारायाधिक संतांचा काडीचा संबंध नाही, पण त्या नीच लोकांच्या वागणुकीमुळे लांछन मात्र आपल्या संतांना लावलं जातं. म्हणून आवश्यकता आहे आम्ही धर्मनिष्ठ राहणं, आम्ही उपासनानिष्ठ राहणं, कर्मनिष्ठ राहणं. जे आपल्याला वाट्याला आलेलं आहे ते निष्ठेनं, श्रद्धेनं करणं, आणि जे करतोय ते फलासह भगवंताला समर्पित करणं आवश्यक आहे. जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे, हे घडेल तेव्हा आपल्या ठिकाणचा अभिमान जाईल. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, हे देवत्व प्राप्त होईल याकरता देवाला प्रार्थना केली पाहिजे. देवा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शनाकरता तुझं आणि तुझ्या भक्तांचं चरित्र मार्गदर्शक आहे, म्हणून तुझं आणि तुझ्या भक्तांचं चरित्र चिंतन, तुझ्या आणि नामरूप गुणलीलांचं चिंतन अखंड आमच्या ठिकाणी होत राहावं. तुझा विसर आम्हाला कोणत्याही स्थितीत पडू नये याकरता कृपा कर. हेच मागणं तुझ्या पायाशी आहे, जेणेकरून आम्हाला
तू कृपा केल्यानंतर प्रसाद देशील आणि तो प्रसाद आम्हाला काल्याच्या रूपानं उद्या घ्यायचा आहे. काल्याचं कीर्तन ज्यांचं आहे ते हरिभक्तपरायण श्री प्रल्हाद शास्त्री महाराज उपस्थित आहेत. आपण उद्या सगळे याच उपस्थितीनं राहाल खात्री आहे. पुढच्या सूचना दिल्या जातील. नियम